नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. तर बघूया पहिला प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिहा. इथे 4 गुणांचा हा पर्याय निवडाचा प्रश्न आहे. 3चा चौथा घात आणि त्याचा वजा 2 घात, म्हणजे इथं घातांकांचा घात आहे. 3चा चौथा घात आणि इथं वजा 2 घात. आता हा घातांकांचा घात असल्यामुळं इथं आपल्याला एचा एम घात त्याचा एन घात हा नियम आपल्याला वापरावा लागेल. एचा एम घात त्याचा एन घात घातांकांचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार होतो. हा नियम लक्षात ठेवा. पाया आहे तसाच, फक्त घातांकांचा गुणाकार करायचा. मग त्यानुसार या ठिकाणी पाया 3 आहे तो तसाच येणार आणि 4 आणि 2चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 4 दुणे 8 आणि ही 4 धन आहे, हा ऋण आहे. भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो, म्हणजे ह्याचं उत्तर आहे ऋण 8. पर्याय क्रमांक सी. दुसरं, वजा 9x वर्ग y घन या पर्यायातील सहगुणक टिंबटिंब आहे. बैजिक राशीमध्ये सहगुणक म्हणजे त्या चलांच्या आधी जी संख्या असते तो सहगुणक असतो. म्हणजे इथं सहगुणक आहे 9 वजा 9. चल पूर्ण सोडून द्यायचे, चल घ्यायचे नाहीत. फक्त संख्या जी आहे आधी ती संख्याच फक्त घ्यायची आहे, म्हणजे वजा 9 हा सहगुणक आहे. 120 मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप टिंबटिंब आहे. आता पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. मग तुम्हाला पूरक कोनाचं माप विचारलेलं आहे तर अगदी सोपं आहे की 180मधनं दिलेल्या कोनाचं माप वजा करा. इथं तुम्हाला कुठलाही जो कोन दिला असेल त्या कोनाचं माप 180मधनं वजा करा. 180मधनं 120 गेले 60 अंश. पूरक कोनाचं विचारलं असेल तर 180मधून दिलेल्या कोनाचं माप वजा करा. जे उत्तर येईल ते पूरक कोनाचं माप असतं. म्हणजे इथं पूरक कोनाचं माप आहे 60 अंश. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर कोटी कोन असेल तर 90 अंशातनं वजा करा. म्हणजे दोन कोनांच्या मापांची बेरीज जेव्हा 90 अंश असते तेव्हा त्यांना परस्परांचे कोटी कोन म्हणतात. मग कोटी कोन जर विचारलेलं असेल तर 90मधनं दिलेल्या कोनाचं माप वजा करायचं. आता चौथा प्रश्न आहे गुणाकारावरती. 6 गुणिले वजा 7. आता आधी 6 आणि 7चा गुणाकार करा. 6 7 42. एक धनसंख्या आहे, एक ऋणसंख्या आहे. भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण येतो. ब प्रश्न, खाली काही कोन दिले आहेत. त्यातील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा. आता इथं आपल्याला मापं दिलेली आहेत, त्यानुसार आपल्याला एकरूपतेच्या जोड्या शोधायच्या आहेत. आता एकरूप कोन म्हणजे काय, की ज्या दोन कोनांची मापं समान असतात, सारखी असतात, त्यांना एकरूप कोन म्हणतात. आता इथं AOC हा इथं काटकोन दिला आहे बघा, इथं खूण केलेली आहे. हा काटकोन आहे, हा काटकोन आहे. म्हणजे या दोन कोनांची मापं समान आहेत, कारण या दोन कोनांची मापं काटकोन म्हणजे 90 अंश. म्हणून पहिली जोडी आपल्याला मिळालेली आहे कोन AOC. AOC एकरूप कोन PQR, कारण या दोन्ही कोनांचं माप 90 अंश आहे. आता इथं बघा, हा कोन दुभाजक आहे. OB किरण हा AOCचा कोन दुभाजक आहे आणि कोन दुभाजकामुळे त्या कोनाचे दोन समान भाग होतात. म्हणजे पहिला भाग कुठला झाला आता, AOB. याचं माप आहे 45 अंश. कोन AOB एकरूप कोन BOC म्हणजे हा कोन, ह्याचं मापसुद्धा 45 अंश आहे, कारण हा कोन दुभाजक आहे.
BOC हे दोन कोन एकरूप आहेत. आता याच्यामध्ये अजून या कोणाचं माप 45 अंश आहे आणि इथं या कोणाचं माप 45 दिलं आहे. म्हणजे हा कोन आणि हा कोनसुद्धा एकरूप आहे. आता बघा या कोणाचं माप नाव काय आहे, AOB. आता हे दोन कोण आपण 45 अंशाचे लिहिलेले आहेत. हे दोन्ही कोन या कोनाशी एकरूप आहेत. म्हणजे AOB एकरूप कोन TSR किंवा RST असंही लिहा, RST, कारण याचं माप 45 आहे, याचं माप 45 आहे. नंतर आता हा कोन म्हणजे BOC. BOCचं मापसुद्धा 45 अंश आहे, तो सुद्धा याच्याशी एकरूप आहे. म्हणजे इथं आपण चौथी जोडी लिहू शकतो, कोन BOC एकरूप कोन RST. आता नंतर इथं ह्या कोणाचं माप 30 अंश दिलं आहे बघा, आणि इथं या कोणाचं माप 30 अंश आहे. म्हणजे हे दोन्ही कोन एकरूप आहेत. पाचवी जोडी कोन DOC एकरूप कोन LMN. अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही 3 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे 3 जोड्या तरी तुम्हाला इथं लिहिता आल्या पाहिजे. आणि एकरूपतेचं चिन्ह वापरून लिहा असं स्पष्ट म्हटल्यामुळं इथं तुम्हाला एकरूपतेचं चिन्ह दिलंच पाहिजे. आणि एकरूपतेचं चिन्ह वापरूनच कोणत्या कोणांच्या जोड्या एकरूप आहेत ते लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न, खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपदी, द्विपदी, त्रिपदी यामध्ये वर्गीकरण करा. आता एकपदी म्हणजे काय की त्यांच्यामध्ये फक्त त्या दोन संख्यांमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते, त्याच्यामध्ये एकच पद असतं. म्हणजे 4p ही एकपदी झाली. आता इथे बघा, जेव्हा दोन एकपदी बेरीज किंवा वजा या चिन्हाने जोडलेले असतात त्यांना द्विपदी किंवा त्रिपदी याप्रमाणे किती पदं आहेत त्यानुसार त्यांचं वर्गीकरण ठरलेलं असतं. तर 2x + 5y ही एकपदी आहे, ही एकपदी आहे. म्हणजे ह्या दोन एकपदी झाल्या आणि त्या वजा चिन्हाने जोडलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी 2x + 5y ही द्विपदी झाली. 2x + 5y असं आपण एक एक शोधायचं आहे आणि त्या गटामध्ये फक्त लिहायचं आहे. आता पुढचं बघा, 5x² + 7x + 11. म्हणजे इथं 1 2 3 पदं आहेत. 5x² पहिलं, 7x दुसरं आणि 11 तिसरं. म्हणजे ही त्रिपदी झाली. 5x² + 7x + 11. म्हणजे दोन द्विपदी एकमेकांना वजा किंवा अधिक चिन्हाने जोडलेले असतील तर ती द्विपदी. 3 एकपदी वजा किंवा अधिक चिन्हाने जोडलेले असतील तर ती त्रिपदी असते. हे प्रत्येक पद हे एकपदी आहे आणि ही 3 पदं एकमेकांना ह्या वजा चिन्हाने जोडलेले आहेत आणि याच्यामध्ये 3 पदं आहेत म्हणून ही त्रिपदी आहे. आता पुढचं 9m - 1. इथं 1 2 पदं आहेत म्हणजे हे द्विपदीमध्ये येणार. 9m - 1. A ही एकपदी आहे. आता 3x³ - 5x² - 14. आता याच्यामध्ये सुद्धा 3 पदं आहेत. 3x³ - 5x² - 14. प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5. 10 गुणांचा हा प्रश्न आहे. 2 गुणांचं प्रत्येक गणित आहे. किंमत काढा. 4चा 6वा घात गुणिले 4चा - 4. तर हे उदाहरण आपण सोडवूया. 4चा 6वा घात गुणिले 4चा - 4था घात. आता इथं पाया समान आहे, गुणाकार आहे. पाया समान असेल, गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होते. म्हणजे इथं 4चा पाया आहे तसाच लिहा. 6 अधिक, आता हे वजा असल्यामुळं ही संख्या कंसात लिहा. 6 अधिक - 4 म्हणजे Aचा
एम घात गुणिले एचा एन घात बरोबर एचा एम अधिक एन घात या नियमावरती हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. पाया समान असेल, गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज हा पहिला नियम आहे घातांकांचा. म्हणून इथं पाया आहे तसाच लिहा आणि घातांकांची बेरीज करा. जर ऋण संख्या असेल तर ती कंसात टाका. बरोबर 4 6 वजा 4 अधिक गुणिले वजा वजा बरोबर 6मधनं 4 गेले 2 म्हणजे 4चा वर्ग किंवा 4चा दुसरा घात हे उत्तर आलेलं आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, पुढील परिमेय संख्यांची बेरीज करा. 3/5 अधिक 7/9. दुसरं गणित बघा. 3/5 अधिक 7/9. आता हे उदाहरण सोडवताना इथं भिन्न छेद असलेलं हे अपूर्णांकांच्या बेरजेचे उदाहरण आहे. इथं छेद समान नाहीत, हे भिन्न छेद आहेत. मग भिन्न छेद असतील तर त्यांची बेरीज करताना आपल्याला फक्त अंशस्थानी तिरकस गुणाकार करायचा असतो. म्हणजे इथं 3 गुणिले 9 फक्त अंशस्थानी तिरकस गुणाकार. 7 गुणिले 5 हे नीट लक्षात घ्या, फक्त अंशस्थानी तिरकस गुणाकार. 3 गुणिले 9 7 गुणिले 5 आणि छेदस्थानी मात्र दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 9 आणि 5 गुणिले 9. तिरकस गुणाकार फक्त अंशस्थानी असतो, छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार. आता यांचा गुणाकार करूया. 9 त्रिक 27 9 पाचा 45 अधिक 7 पाचा 35 5 9 45. आता इथं छेद समान झाले. छेद समान झाल्यानंतर अंशांची आपल्याला बेरीज करता येते. मग 27 अधिक 35 आणि एकदाच फक्त छेद लिहायचा आहे 45 बरोबर. आता यांची बेरीज करायची. 7 अधिक 7 आणि 5 12 हातचा 1 3 आणि 1 4 आणि 2 6 62/45 उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने अपूर्णांकांची बेरीज करायची आहे किंवा वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. आता पुढचं गणित 855चे मूळ अवयव पाडा. आता इथं 5ने आपल्याला भाग द्यायला सांगितलेला आहे. मी तर फक्त 5ने भाग द्या. 8ला आपण 5ने भाग दिला तर 5 1 5. 8मधनं 5 गेले 3 उरले. 3वरती पुढचे 5 घेतले आपण. 3वर 5 घेतले 35 झाले. 5 7 35 आणि ह्या 5ला भाग द्यायचा आहे. आता 5 1 5. आता पुढचा आपल्याला भाग दिलेला आहे, त्यांनी 3 संख्या दिलेली आहे म्हणजे 3नाच आपल्याला भाग द्यायचा आहे. 3ने भाग त्यांनी देऊन दिला आहे बघा. 17ला भाग दिला आहे. 3 5 15. 17मधनं 15 गेले 2 उरले. 2वरती 1 घेतला 21 झाले. 3 7 21. आता 57ला आपल्याला इथं भाग द्यायचा आहे. 57ला भाग देताना थोडासा इथे विचार करायचा की इथं 19 आहे. म्हणजे 57ला भाग 19 त्रिक 57 19ने आणि 3ने जातो आहे. म्हणजे इथे 19 आहे, आपल्याला 3ने भाग द्यावा लागेल. मग 3ने आपण 57ला भाग दिला. 3 1 3. 5मधनं 3 गेले 2 उरले. 7 घेतले 27 झाले. 3 9 27 किंवा पाढापाठ असेल तर पटकन लक्षात येतं 19 त्रिक 57. इथे 19 आलं म्हणजे 19ला 19ने भाग दिला 1 आला. अशा पद्धतीने थोडा तिथे विचार केला की आपल्याला सहज लक्षात येतं की आपल्याला कोणत्या संख्येने भाग द्यायचा आहे. आता इथे लिहिताना बघा 19 लिहिलेलं आहे, 3 आहे, 3 आहे म्हणजे आपल्याला फक्त काय लिहायचं आहे 5. आता पुढचा चौथा प्रश्न आहे, कोणाच्या पुढील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा. आता पहिली जोडी कोन PMQ व कोन RMQ. बघा
PMQ म्हणजे हा कोन आहे आणि RMQ हा कोन आहे. या दोन्ही कोनांचा शिरोबिंदू एम आहे. आता इथं संलग्न आहेत का असं लिहायचं आहे आणि नसल्यास कारण लिहायचं आहे. म्हणजे असल्यावर कारण लिहायची गरज नाही. आता इथं संलग्न कोन म्हणजे काय की ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो त्यांच्यामध्ये एक सामायिक बाजू असते आणि त्यांचे अंतर्भाग मात्र पूर्णपणे वेगवेगळे असतात, विभिन्न असतात. त्यांना संलग्न कोन असं म्हणतात. आता तसं तिन्ही अटी पूर्ण होत आहेत का बघा. PMQ आणि RMQ याचा एम हा शिरोबिंदू झाला. MQ ही बाजू दोन्ही कोनांची सामायिक आहे आणि दोघांचे अंतर्भाग पूर्णपणे वेगळे आहे. इथून याचा इथपर्यंत आहे, इथून याचा इथपर्यंत आहे. म्हणजे हे संलग्न कोन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जागा पुढच्या पेजवरती आहे, पण मी इथं तुम्हाला उत्तर लिहून दाखवलेलं आहे. आता त्यातलं दुसरं RMQ म्हणजे हा कोन आहे, हा एवढा. आणि SMR हा एवढा कोन. आता यांचा शिरोबिंदू सामायिक शिरोबिंदू एम आहे, परंतु SMR आणि RMQ ह्यांची सामायिक बाजू ही नाही आहे. म्हणजे सामायिक बाजू पण नाही आणि अंतर्भाग. आता हा इथून हा एवढा कोन आहे पहिला, हा दुसरा एवढा आहे. म्हणजे हा जो कोन आहे हा भाग हा डबल येतो आहे. म्हणजे RMQमध्ये पण येतो आणि याच्यात पण येतो. म्हणजे यांचे अंतर्भाग पूर्णपणे वेगळे नाहीत. म्हणजे हे संलग्न कोन नाहीत. आता इथं RMQ व कोन SMR हे संलग्न कोन नाहीत. कारण त्या दोन कोनांची एक सामायिक बाजू नाही किंवा भुजाल्या सामायिक भुजा नाही आणि त्या दोन कोनांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत. विभिन्न म्हणजे वेगवेगळे. तुम्ही वेगवेगळे समजा विभिन्न शब्द नाही आठवला, वेगवेगळे लिहिलं तरी चालतं. अंतर्भाग विभिन्न नाहीत किंवा वेगवेगळे नाहीत म्हणून ते संलग्न कोन नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता पुढचं पाचवं गणित आहे. पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. आता इथे सोडवूया आपण. पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. 5x अधिक 4y अधिक 7z ही पहिली राशी लिहिली आपण. आता त्यातनं दुसरी राशी वजा करायची म्हणजे बरोबर सजातीय पद एकाखाली एक आले पाहिजे. तिथे x इथं येणार. x अधिक 2y अधिक 3z आपल्याला वजा करायचं आहे म्हणून इथं वजा चिन्ह येणार. आता जेव्हा आपण वजाबाकी करतो म्हणजे बैजिक राशींची वजाबाकी करतो तेव्हा जी राशी तुम्हाला वजा करायची आहे त्याच्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदला. ऋण असेल तर धन करा, धन असेल तर ऋण करा. ती चिन्ह बदलतात. आता इथं धन आहे म्हणजे हा ऋण होणार, हा पण धन, हा ऋण, हा धन आहे, हा ऋण होणार. धन असेल तर ऋण करायची, ऋण असेल तर धन करायची. आणि आपण वजाबाकी बेरीज करताना सहगुणकांची करतो. चल आहे तसंच लिहितो, त्यात बदल होत नाही.
मग 5 वजा 1 म्हणजे इथं वजाबाकी करतो आहे आपण. मग 5मधनं 1 गेला 4 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 4x. आता 4y वजा 2z म्हणून 4y वजा 2y. 4मधनं 2 गेले 2y आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजाबाकी करताना नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे उत्तराला. मग इथं मोठी संख्या इथं 4 आहे म्हणजे याला चिन्ह आहे धन. म्हणजे 4x अधिक 2y अधिक 7z वजा 3z. 7मधनं 3 गेले 4, चल आहे तसंच झेड आणि 7 ही मोठी संख्या आहे, तिला धनचिन्ह आहे म्हणजे इथं धन येणार. उत्तर आलेलं आहे 4x अधिक 2y अधिक 4z. पुढचं 6वा प्रश्न आहे. 5.9 सेमी लांबीचा रेषाखंड काढा व त्याचा लंबदुभाजक काढा. आता 5.9चा आपल्याला रेषाखंड काढायचा आहे. आता हे उदाहरण मी या पानावरती घेते. रेषाखंड काढून दुभागणं अगदी सोपं आहे. दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढा. 5.9 शून्यापासून मोजा आणि 5च्या पुढं 9 रेघा घ्यायच्या आहेत. समजा याला आपण AB नाव दिलं. 5.9 सेमी. आता लंबदुभाजक काढायचा असेल तर त्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला दोन्ही बाजूला कंस काढायचे असतात. आता इथं B या बिंदूवरती मी कंपासचं पोलारी टोक ठेवलं. पेन्सिलचं टोक हे निम्म्यापेक्षा पुढं गेलं पाहिजे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. वरती आणि खालती कंस काढा. तसंच Aवर ठेवून पण काढायचे. Bवर ठेवून काढले आपण. आता Aवर ठेवून काढायचे. आणि हे जे दोन छेदनबिंदू आहेत हे एकमेकांना जोडले की लंबदुभाजक मिळतो. तर आपण M नाव दिलं तर AM आणि MB हे दोन्ही अंतरं समान असतात. लंबदुभाजक म्हणजे ती रेषा त्या रेषाखंडाला लंब असते म्हणजे इथं 90 अंशाचा कोन तयार होतो. आणि दुभाजक म्हणजे ती रेषा या रेषाखंडाचे समान 2 भागात विभाजन करते म्हणून त्याला लंबदुभाजक म्हणतात. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5. 10 गुणांचा प्रश्न आहे. त्यातलं पहिलं गणित. 7/8 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. आता इथं आपल्याला भाग द्यावा लागेल. 7ला 8ने भाग द्यायचा आहे. दशांश रूपात आपल्याला परिमेय संख्या लिहायची म्हणजे सरळ त्या ठिकाणी भागाकार करायचा आहे. 7/8. आता इथं सोडवूया आपण हे उदाहरण. प्रश्न 3. त्यातलं पहिलं गणित. 7/8ला आपल्याला परिमेय संख्येत रूपांतरित करायचं आहे. मग इथं सरळ मी नेहमीप्रमाणे भागाकार करा. 7ला 8ने भागायचं आहे. 8ने 7ला भाग जात नाही म्हणून 0. 0चा भाग दिला. वजाबाकी केली. 7मधनं 0 गेले 7. संख्या संपल्या. आपण पॉईंट दिला. इथे 0 घेतला. 70 झाले. आता 8ने भाग द्यायचा आपल्याला. 8 8 64. 70च्या जवळची संख्या शोधा. 10मधनं 4 गेले 6. हातचा 1. 6 आणि 1 7. 7मधनं 7 गेले 0. इथं आपण 0 घेतला. आता 60ला आपल्याला 8ने भाग द्यायचा आहे. 8 7 56. भागाकारासाठी विद्यार्थी मित्रांनो पाढेपाठ असलेच पाहिजे. 10मधनं 6 गेले 4. हातचा 1. 5 आणि 1 6. 7नं 6 गेले 0. इथं पुन्हा आपण 0 घेतला तर 8 पंचे 40. 0 0. पाढा तयार करता येतो पण पाढा तयार करण्यामध्ये आपला वेळ जातो. परंतु पाढा पाठ असेल तर पटकन आपल्याला कोणतंही उदाहरण
सोडवता येतं आणि वेळ त्या ठिकाणी आपल्याला कमी लागतो. तर याचं उत्तर आलेलं आहे 0.875. म्हणजे इथं उत्तर लिहा 7/8 बरोबर 0.875. अशा पद्धतीने कुठली संख्या आली तर तुम्हाला दशांश रूपात लिहायचं असेल तर सरळ त्या ठिकाणी भागाकार करा. पुढचा प्रश्न आहे 63 व 81 यांचा लसावी काढा. इथं आपल्याला 63 आणि 81चा लसावी काढायचा आहे. सोडवूया आता हे उदाहरण. दुसरं उदाहरण आहे 63 व 81चा लसावी काढा. आता लसावी काढण्यासाठी तुम्ही 63 आणि 81ला वेगवेगळे अवयव पाडले तरी चालतील किंवा आपण एकत्रसुद्धा अवयव पाडू शकतो. 63 आणि 81. फक्त इथं दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल हे शोधायचं आहे. आता 63 आणि 81ला 6 आणि 3 9. 9ला 3ने भाग जातो. 8 आणि 1 9. 9ला 3ने भाग जातो म्हणजे इथं दोन्ही संख्यांना 3ने भाग जाणार आहे. दोघांना एकाच वेळा भाग द्यायचा. 3 दुणे 6. 3 1 3. आता 81ला भाग देऊया. 3 दुणे 6. 8मधनं 6 गेले 2 उरले. 2वरती 1 घेतला 21 झाले. 3 7 21. आता 21 आणि 27ला पुन्हा 3ने भाग जातो आहे. इथं पण विद्यार्थी मित्रांनो पाढेपाठ असेल तर पटकन लक्षात येतं. 3 7 21. 3 9 27. आता इथं 3ने भाग दिला तर 7ला भाग जात नाही म्हणून तो तसाच लिहा आणि 3 त्रिक 9. आता वास्तविक इथं फक्त हे 3 आणि 3 हे सामायिक अवयव आहेत. लसावी काढताना आपण सामायिक आणि असामायिक असे दोन्ही अवयव घेतो आणि त्यांचा गुणाकार म्हणजे त्या दिलेल्या संख्यांचा लसावी असतो. आता इथं गुणाकार करताना 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 3 यांचा गुणाकार करावा लागेल. लसावी बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि हे 7 गुणिले 3. आता यांचा गुणाकार करा. 3 त्रिक 9. 9 त्रिक 27. 27 त्रिक 81. आपण हा आधी गुणाकार करून घेतला. 3 त्रिक 9. 9 त्रिक 27. 27 त्रिक 81 आणि 81 गुणिले 7. 7 1 7. 7 8 56 म्हणजे 567 लसावी आलेला आहे. लसावी बरोबर 567. पुढचं तिसरं गणित सोडवा. 72 भागिले -12. इथे सोडवूया आपण तिसरं गणित. 72 भागिले -12. आता 72 ही आडवा भागाकार दिला आहे तो आपण उभा लिहून घेऊया. भागिले -12 बरोबर. आता 72 आणि 12ला 12ने भाग जातो आहे कारण 72ला 12ने भाग जातो. 12 72. मग दोन्ही संख्यांना आपण 12ने भागूया. 72 भागिले 12 आणि -12 भागिले 12. आता इथे आपण पाडा घेतला तर 12 72. 12 1 12. 12 1 12. भिन्न आता समान चिन्हांचा भागाकार धनच येतो. भिन्न चिन्हांचा भागाकार ऋण येतो म्हणजे -6 उत्तर आलेलं आहे. 72 भागिले -12 याचं उत्तर आलेलं आहे -6. पुढचं गणित घेऊया. चौथं गणित a अधिक 15 कंसाचा अंश व 2a अंश हे एकमेकांचे कोटिकोण आहेत. तर प्रत्येक कोणाचे माप किती खालील कृती पूर्ण करा. आता कृती पूर्ण करण्यासाठी एकदम सोपं असतं. थोडासा त्या ठिकाणी विचार केला की आपल्याला लगेच उत्तरं लगेच तिथंच मिळत असतात. आता कोटिकोण म्हणजे काय की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. म्हणून तुम्हाला इथं दिलं आहे बघा. दिलेले कोण आहेत a अधिक 15 2a तेच इथे लिहिलेले आहेत.
फक्त इथं कंसात लिहिले, इथं कंस काढला आहे. ए अधिक 15 ए अधिक 15 अधिक 2a आणि कोटी कोण आहे म्हणून बरोबर 90 अंश, म्हणजे दोघांची बेरीज 90 अंश आहे. आता इथं पुढची स्टेप कशी लिहिली बघा. 90 अंश आहे तसंच आहे, हा 15 आहे तसाच लिहिला आहे. म्हणजेच या दोघांची इथं काय केली आहे, बेरीज केली आहे ह्या बॉक्समध्ये. मग ए अधिक 2a, 2a आणि a 3a. आता 3a अधिक 15 बरोबर 90. इथं डायरेक्ट तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. मग इथं काय स्टेप आहे माहिती का, मधली स्टेप, की 3a बरोबर 90, हा 15 इकडे त्यांना वजा होणार आहे. 90 वजा 15, 3a आहे तसाच, 90 आहे तसाच, हा 15 अधिक आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर तो वजा होतो. 90 वजा 15, 3a बरोबर 90 आहे तसेच, हा अधिक 15 इकडे त्यांना वजा होणार आहे. मग यांची वजाबाकी आपण केली, 10तनं 5 गेले 5, हातचा 1, 1 आणि 1 2, 9तनं 2 गेले 7, म्हणजे 3a बरोबर इथं आपल्याला 75 लिहायचं आहे. आता एची किंमत काढायची आहे, म्हणजे हे 3a बरोबर 75 आलं आहे. एची किंमत काढायची आहे. ए बरोबर 75 आहे तसेच, आणि हा 3 इकडे त्यांना भागिले होणार आहे, कारण हा 3 इथे गुणिले आहे. 3ने आपण भाग दिला, 3 1 3, 3 दुणे 6, 2 उरले, 3 दुणे 6, 7मधनं 6 गेले 1 उरला, 5 घेतले 15 झाले, 3 5 15, म्हणजे ए बरोबर 25. म्हणजे असं तुम्हाला इथे डायरेक्ट सोडवता आलं नाही तर तुम्ही बाजूला सोडवून इथं उत्तर लिहू शकता. याचा पुढचा भाग, आता एची किंमत आपल्याला 25 मिळालेली आहे. ए अधिक 15 हा एक कोण दिला आहे, म्हणून बरोबर एची किंमत इथं 25 टाकली, 25 अधिक 15 बरोबर 40 अंश. आणि दुसरा कोण आहे 2a बरोबर 2 गुणिले 25. आता 25 गुणिले 2, 25 दुणे 50, 50 अंश. याप्रमाणे कृती दिलेली असेल तर ती सोडवायची आहे. आता पुढचं उदाहरण आहे, पुढील समीकरण सोडवा. 5वं उदाहरण इथं सोडवूया आपण. 5 कंसात x अधिक 1 बरोबर 74. आता कंसाच्या बाहेर संख्या असेल तर त्या संख्येने कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणायचं असतं. मग 5ने xला गुणलं 5x अधिक 5ने 1ला गुणलं 5 1 5 बरोबर 74. आता आपल्याला xची किंमत काढायची आहे. मग आपण 5x आहे तसेच लिहूया. 5x बरोबर 74 आहे तसेच, आणि हा अधिक 5 इकडे त्यांना वजा होणार आहे, कारण तो बरोबर चिन्हाच्या आपण या बाजूला आणलेला आहे. मग 5x बरोबर 74 वजा 5 किती उरतात, 5x बरोबर 74मधनं 5 गेले 69. x बरोबर 69 आहे तसेच, हा 5 गुणिले आहे, म्हणजे xला गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे, म्हणजे xची किंमत आलेली आहे 69/5. अशा पद्धतीने समीकरण सोडवायचं आहे. पुढचं 6वा प्रश्न आहे, यातलं 6वं गणित. सोपे रूप द्या. 2/3 चा 6वा घात भागिले 2/3 चा 9वा घात. आता इथं पाया समान आहे, म्हणजे एचा m घात भागिले एचा n घात. पाया समान असेल, भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी होते. या नियमानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. आता इथे 2/3 पाया समान आहे. 2/3 घातांकांची वजाबाकी 6 वजा 9 बरोबर 2/3. आता 6मधनं 9 जात नाही, इथे भिन्न चिन्ह आहेत. 6ला धनचिन्ह आहे, 9ला ऋणचिन्ह आहे. भिन्न चिन्ह आहेत म्हणजे यांची वजाबाकी करावी लागेल. मग 9मधनं 6 गेले 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे उत्तर येणार आहे ऋण3. मग 2/3 चा ऋण3 घातांकाला. जर घातांक ऋण असेल तर तो नेहमी धन करून घ्यायचा असतो, म्हणून बरोबर. आता हा घातांक धन करून लिहिताना
यासाठी नियम असा आहे, a/b वजा m घात असेल तर हा घातांक धन करून लिहिताना हा जो अपूर्णांक दिलेला आहे याचा व्यस्त घ्या, b/a m घात. म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे 3/2 3 घात. म्हणजे इथे घातांक ऋण आहे तर धन करून लिहिताना जो अपूर्णांक असेल तर तो व्यस्त लिहायचा आहे, म्हणजे 3/2 3 घात. प्रश्न चौथा घेऊया. खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 4. त्यातलं पहिलं गणित आहे, रेषा AC व रेषा BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. AC आणि BD इथं P बिंदूमध्ये छेदत आहेत, त्याच्यामुळे इथे एकूण 4 कोन तयार झालेले आहेत. त्यापैकी आपल्याला APD म्हणजे हा मापकोन APD 47 अंश दिला आहे आणि उरलेल्या ह्या 3 कोनांची मापं आपल्याला काढायची आहेत. तर त्यात हा कोन APD आणि हा APB हा जो कोन आहे हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांची बेरीज 180 अंश असते. या नियमानुसार आपल्याला या कोनाचं माप काढता येईल. आता प्रथम आपण APBचं माप काढूया. दिलेलं माप आहे माप कोन APD बरोबर 47 अंश. म्हणून माप कोन APB अधिक माप कोन APD हा कोन आणि हा कोन APD बरोबर 180 अंश, कारण रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते. आता इथं APBचं माप आपल्याला काढायचं आहे आणि APDचं माप 47 दिलेलं आहे. मग हे APB आहे तसंच लिहा अधिक APDचं माप 47 अंश, ती किंमत ठेवली बरोबर 180 अंश. आता माप कोन APB बरोबर आहे तसंच 180सुद्धा आहे तसेच आणि हा 47 धन आहे तो इकडे त्यांना ऋण होणार आहे किंवा वजा होणार आहे. मग माप कोन APB बरोबर 180 वजा 47. आता इथे वजाबाकी करा. 10 मधनं 7 गेले 3, हातचा 1, 4 आणि 1 5, 8 मधनं 5 गेले 3, 81 1, म्हणजे 133 अंश APBचं माप आहे. आता या कोनाचं माप 133 अंश आहे. हा कोन आणि हा कोन विरुद्ध कोन आहे, म्हणजे याचंसुद्धा माप 133 अंश आहे. हा कोन आणि हा कोन विरुद्ध कोन आहे, म्हणजे याचं माप 47 अंश आहे. कारण विरुद्ध कोनांची मापं नेहमी समान असतात. मग त्यानुसार आपल्याला आता उरलेल्या कोनांची मापं सहज काढता येतात. फक्त एका कोनाचं माप काढायचं आणि उरलेलं त्यानुसार लगेच लिहिता येतं. आता पुढचा BPC बघा. आता BPC किती आलं 47, कारण हा आणि हा विरुद्ध कोन आहे. कोन BPC बरोबर 47 अंश. आणि पुढचा आहे CPD बरोबर 133 अंश. अशा पद्धतीने 3 कोनांची मापं आपल्याला काढता येतात. इथं फक्त तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण काय येणार आहे की नावं बदलतील आणि फक्त माप बदलेल. फक्त 180तनं 1 वजा करा आणि उरलेल्या कोनांची मापं विरुद्ध कोन ओळखून त्या कोनांची मापं लिहायची आहेत. आता पुढचा दुसरा प्रश्न आहे की अजय आणि विजय यांच्या शेतातील गव्हाचे उत्पादन किती आहे याची माहिती पुढील जोडस्तंभालेखात दिली आहे. त्याचे निरीक्षण करा व त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर गव्हाचं उत्पादन अजय आणि विजयचं दिलेलं आहे. आता इथं एक्स अक्षावरती वर्ष दिलेत 2011, 2012, 2013, 2014 आणि वाय अक्षावरती उत्पादन दिलेलं आहे आपल्याला गव्हाचं क्विंटलमध्ये. आता इथं जे जोडस्तंभालेख आहेत म्हणजे दोघांचा स्तंभालेख तिथं काढलेला असतो. आता इथं ब्लॅक जो आहे तो अजयचा स्तंभ आहे आणि हा पांढरा जो आहे तो
विजेचा स्तंभ आहे. आता यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर प्रश्न पहिला आहे, कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे? म्हणजे दोघांचा स्तंभ सारखाच आहे असं कोणतं वर्ष आहे ते शोधायचं आहे बघा. आता बघा इथे दोघांचा स्तंभ सारखाच आहे, म्हणजे अजयचे उत्पादन आणि विजयचे उत्पादन दोघांचं गव्हाचं उत्पादन सारखं आहे. ते साल कोणतं आहे? 2011. म्हणजे 2011 या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे. मग इथं आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. 2011 या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे. स्तंभालेखांची प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. 2014 साली कोणाचे गव्हाचे उत्पादन जास्त आहे? आता बघूया 2014. आता बघा इथे 2014 साल आहे आणि प्रश्न आहे कोणाचे उत्पादन जास्त आहे. आता हा 2014 साली कुणाचा स्तंभ मोठा आहे? तर हा काळा स्तंभ मोठा आहे. मग काळा स्तंभ कुणाचा आहे? अजयचा आहे. म्हणजे अजयचं उत्पादन हे जास्त आहे. मग उत्तर लिहायचं इथं 2014 साली कोणाचं जास्त आहे? अजयचं. अजयचे गव्हाचे उत्पादन जास्त आहे. पुढचा प्रश्न, 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती आहे? आता 2013 साल हा अजयचा स्तंभ आहे. अजयचं किती आहे? 40 क्विंटल. मी इथं लिहा 2013 साली अजयचे गव्हाचे उत्पादन किती आहे? 40 क्विंटल आहे. आहे. आणि दुसरं आहे विजयचं किती आहे? 30 क्विंटल. 2013 साली विजयचे गव्हाचे उत्पादन 30 क्विंटल आहे. अशा पद्धतीने आलेखावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता पुढचं तिसरं गणित आहे, 221/247 या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या. आता इथं संक्षिप्त रूप द्या म्हणजे हा लसावी प्रकरणातला प्रश्न आहे. म्हणजे इथं आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढायचा आहे. 221/247 या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या. तर हे उदाहरण इथं लिहिलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी भागाकार पद्धतीने मसावी काढायचा आहे. भागाकार पद्धतीने मसावी काढताना इथे जरी हा अपूर्णांक असला तरी यातली मोठी संख्या शोधायची. मोठी संख्या आहे 247. मग 247ला लहान संख्येने भाग द्यायचा आहे, म्हणजे 221ने. इथं 221 भागिले 247 जरी असली तरी भागाकार पद्धतीने मसावी काढताना याप्रमाणे सोडवायचं आहे की मोठी संख्या शोधायची, मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा आहे. आता इथे कितीचा भाग जाईल? एकाचाच भाग जाणार आहे. 221. 7मधनं 1 गेले 6, 4मधनं 2 गेले 2, 2 गेले 0. आता पुढं आज जो भाजक असतो त्या भाजकाला जी बाकी उरली आहे तिने भाग द्यायचा आहे.
म्हणजे त्या 26ने आपल्याला 221ला भाग द्यायचा आहे. आता 26ने 221ला सॉरी इथं 21 लिहायला पाहिजे. 221ला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर 8चा भाग जातो आहे. 26 गुणिले 8, 8 सक 48, 8 आले 4, 8 दुने 16 आणि 4 20, 208. म्हणजे 26 8 208. 11मधनं 8 गेले 3, इथं 11 आहे. 11मधनं 8 गेले 3, हातचा 1, 2मधनं 1 गेला 1, 2मधनं 2 गेला 0. आता पुन्हा आपल्याला जी बाकी उरलेली आहे त्या बाकीने त्या भाजकाला भाग द्यायचा आहे. 13 दुणे 26. जोपर्यंत भागाकार 0 येत नाही तोपर्यंत हा भागाकार करायचा आहे. म्हणजे भागाकार 0 आला की तो भागाकार थांबवायचा आहे. आणि मग 0 भागाकार जेव्हा ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस जो भाजक असतो तो त्या संख्यांचा मसावी असतो. म्हणजे इथं मसावी बरोबर 13. मग आता या मसावीने आपल्याला या दिलेल्या संख्येला भाग द्यायचा आहे. म्हणजे 221 भागिले 200/247. आता या संख्येला 13ने भागायचं, म्हणजे अंशाला पण आणि छेदाला पण. 221 भागिले 13 आणि 247 भागिले 13. इथं 13ने भाग द्या. असा भागाकार तुम्हाला जमला नाही तर तुम्ही याप्रमाणे भागाकार करून घेऊ शकता. 221 भागिले 13, 13 1 13, 12तनं 3 गेले 9, हाचा 1, 1 आणि 1 2, 0 91, 13 7 91. इथे सुद्धा आपण डायरेक्ट भागाकार करू शकतो, पण नाही लक्षात आलं तर सरळ याप्रमाणे भागाकार करा. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे या भागाकाराचं 17. तसं इथं आपण 13 1 13, उरले 11 याप्रमाणे भागाकार करू शकतो. किंवा तुम्ही सरळ बाजूला 247 भागिले 13, 13 1 13, 4मधनं 3 गेले 1, 2मधनं 1 गेला 1, वरून घेतले 17, म्हणजे झाले 7 घेतले 117 झाले. मग 13 9 117, 0 0. म्हणजे इथं काय आलेलं आहे भागाकार 19. म्हणजे याचं संक्षिप्त रूप आलेलं आहे 17/19. अशा पद्धतीने अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या प्रश्न असेल तर भागाकार पद्धतीने आधी मसावी काढा आणि पुढचं चौथं गणित. पुढील परिमेय संख्यांचा भागाकार करा. 40/12 भागिले 10/4. तर हे उदाहरण आपण इथे लिहून घेऊया. 40/12 भागिले 10/4. अपूर्णांकांचा भागाकार करताना त्या भागाकाराचा गुणाकारात रूपांतर करायचं. गुणाकारात रूपांतर करताना पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहायचा. 40/12 भागिलेच्या चिन्हाऐवजी गुणिले चिन्ह करायचं. आणि दुसरा अपूर्णांक व्यस्त, म्हणजे अंश आणि छेद यांची उलटापालट करायची. म्हणजे इथं 10/4 आहे तो 4/10 येणार. आता इथं भाग द्यायचा फक्त. 10 1 10 भाग देताना एक संख्या अंशात असली पाहिजे, एक संख्या छेदामध्ये असली पाहिजे. तिथं 40 अंश आहे, इथं 10 छेद आहे. मग 10 1 10, 10 चौक 40 आणि 4 1 4, 4 त्रिक 12 बरोबर 4 1 4 आणि 3 1 3. हे उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित आहे 484चे वर्गमूळ काढा. आता 484ला 2ने भाग दिला आहे. मग म्हणजे 2 गुणिले, म्हणजे 484ला 2ने भाग देऊन इथं जे येणार आहे ती संख्या येणार आहे. मग तुम्ही याप्रमाणे सोडवा. किंवा जर तुमच्या असं लक्षात येत नसेल तर 784चे अवयव पाडून घ्या, म्हणजे पटकन लक्षात येतं. आता इथं 2 त्रिक 6, 7ला भाग देतो आहे आपण. 2 त्रिक 6, 7मधनं 6 गेले 1 उरला, एकावरती 8 घेतले 18 झाले. 2 9 18, 2 दुणे 4. म्हणजे इथं 2 गुणिले काय येणार आहे 392.
आता पुन्हा 392ची फोड केलेली आहे, त्याला 2 गुणिले म्हणजे पुन्हा इथं आपण 2ने भाग दिला तर आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे. 3ला भाग दिला, बे एक बे. 3मधनं 2 गेले, 1 उरला, 9 घेतला, 19 झाले, बे 9 18. 19मधनं 18 गेले, 1 उरला, 2 घेतले, बेसक 12. म्हणजे इथं येणार आहे 196. 392ला 2ने भाग दिला, 196. पुन्हा आता इथं 2ने भाग दिला आहे बघा, म्हणजे 196ची फोड करायची आहे. 2 गुणिले 98 दिलेलं आहे इथं, म्हणजे इथं 98 येणार आहे. बे 9 18. 19मधनं 18 गेले, 1 उरला, 6 घेतले, 16 झाले, बे 8 16. आता ही स्टेप आपल्याला लिहून दिली आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 98. आता 98ला पुन्हा 2ने भाग दिला आहे, म्हणजे बेचोक 8. आणि 9मधनं 8 गेले, 1 उरला, 8 घेतले, 18 झाले, बे 9 18. म्हणजे इथं 49 आहे. म्हणजे 384 म्हणजे काय, 2 गुणिले 392, 2 गुणिले 2 गुणिले 196, 2 गुणिले 2 गुणिले 98, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 49. आता 49ला जर आपण भाग दिला तर 7 49 हे आपल्याला माहिती आहे, गुणिले 7. आता 784चं वर्गमूळ काढायचं, म्हणजे इथं हे गट तयार केले 2 2चे. हा पहिला गट, त्या गटाच्या ऐवजी 1 2 घेतला, हा दुसरा गट, त्याच्याऐवजी 1 2 घेतला, आणि हा 7चा तिसरा गट, त्याच्याऐवजी 1 7 घेतला. आता यांचा गुणाकार केला आपण, 2 दुणे 4 आणि 4 7 28. म्हणजे 784चं वर्गमूळ आलेलं आहे 28. अशा पद्धतीने वर्गमूळ काढायचं उदाहरण असेल तर इथं याप्रमाणे कृती दिलेली असेल तर तुम्ही याप्रमाणे सोडून ती बॉक्स त्याचे भरू शकता. प्रश्न 5, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 2. 8 गुण आहेत, म्हणजे 4 गुणांचा एक प्रश्न आहे. पदावली सोडवा. 3 गुणिले महिरपी कंसात 4 चौकोनी कंसात 85 अधिक 5 वजा 15/3 गोलकंस पूर्ण चौकोनी कंस पूर्ण अधिक 2 महिरपी कंस पूर्ण. आता ही पदावली सोडवताना कणचे भागू बेव हा नियम लक्षात ठेवा. कण म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गो म्हणजे गुणाकार आणि बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. कंचे भागू बेव हा जर नियम लक्षात ठेवला तर डावी कडनं उजवीकडे जाताना ज्या क्रमाने गुणाकार आणि भागाकार असतील त्या क्रमाने आपल्याला ते सोडवायचे असतात. तर आता ही पदावली आपण सोडवू, इथे लिहून घेतली आहे मी. आता हा 3 आणि पदावली सोडवताना सगळ्यात आतला कंस, आता हा महिरपी कंस हा सगळ्यात बाहेरचा आहे, त्याच्यानंतर त्याच्या आतला आहे हा चौकोनी कंस आणि हा आहे साधा कंस किंवा गोल कंस म्हणतात त्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा हा कंस सोडवायचा आहे, म्हणजे आतून बाहेर कंस सोडवत सोडवत यायचं आहे. मग आता इथं पहिल्यांदा 3 आहे तसाच येणार, 3 महिरपी कंसात 4 चौकोनी कंसात 85 अधिक 5 पण तसंच लिहा, 85 अधिक 5 वजा, आता हा कंस सोडवायचा आहे म्हणजे ते भागाकार आहे, मग 3ने 15ला भाग द्या, 3 5 15, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 5. आता गोल कंस निघून गेलेला आहे, फक्त चौकोनी कंस राहिला आहे, त्याच्या पुढं अधिक 2 आणि महिरपी कंस. मग 3 गुणिले महिरपी कंसात 4, आता इथं चौकोनी कंसामध्ये आपला हा चौकोनी कंस सोडवायचा आहे, मग 85 अधिक 5 90, 90 वजा 5 म्हणजे 85. आता इथं हा गुणाकार आहे, 4 आणि ह्या चौकोनी कंसात गुणाकार आहे, म्हणजे आपल्याला हा चौकोनी कंस सोडून त्याचं उत्तर आलेलं आहे 85. इथं आपण गुणिलेचं चिन्ह करूया, 85 म्हणजे अधिक 5 90 वजा 5 पुन्हा 85 किंवा अधिक 5 वजा 5 गेले 85 राहिले, असं सोडवलं तरी चालेल. इथं 85 नंतर हा चौकोनी कंस पुढं अधिक 2 आणि हा महिरपी कंस. आपण फक्त हा चौकोनी कंस सोडवला त्याचे एक उत्तर काढले आपण 85 अधिक 2. आता
प्रथम आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग 3 आहे तसाच 4 गुणिले 85, 4 पंचे 20, हातच्या आले 2, 4 आठे 32, 32 आणि 2 34, 340. 85 गुणिले 4चं उत्तर आलेलं आहे 340 अधिक 2, हा महिरपी कंस असाच. मग 3 गुणिले 340 अधिक 2 342, बरोबर 3 दुणे 6, 3 चोक 12, हातचा 1, 3 त्रिक 9 1 10. म्हणजे या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 1026 या पदावलीचं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा दुसरा प्रश्न आहे. यातलं दुसरं गणित. दुकानात 450 ग्रॅम जॅमची लहान बाटली 96 रुपयांना आहे व त्याच जॅमची 600 ग्रॅम वजनाची मोठी बाटली 124 रुपयांना आहे, तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? आता बऱ्याच वेळेला अशा दुकानामध्ये आपण गेलो की दुकानदार आपल्याला अशा गोष्टी सांगत असतो की ही बाटली एवढ्याला आहे किंवा ही वस्तू एवढ्याला आहे, याच्यापेक्षा याच्यामध्ये एवढं वजन जास्त आहे आणि ही एवढ्याला आहे. तर आपण थोडंसं गोंधळात पडतो की कुठली बाटली आपल्याला किंवा कुठलं व्यवहार हा सोयीचा आहे किंवा कुठलं घेणं आपल्याला फायदेशीर आहे. तर अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. सोडवूया आपण आता. 450 ग्रॅमची बाटली 96 रुपयांना आहे. 450 ग्रॅम जॅमची बाटली 96 रुपये. आता 96 रुपये जे आहेत ते पैसेमध्ये आपण करून घेतले तर 96 रुपये बरोबर 9600 पैसे. कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आपण 96 रुपयांना 100ने गुणलं तर 9600 पैसे होणार आहे. म्हणजे 450 ग्रॅम जॅम आपल्याला 9600 पैशांना मिळतो आहे. इथं असा भागाकार केला तरी चालतो, परंतु आपल्याला भागाकार करणं सोयीचं होण्यासाठी आपण पैशांमध्ये करणार आहे. मग आता पुढचं 600 ग्रॅम जॅमची बाटली 124 रुपयांना. आता 124 रुपये, आता 124 गुणिले 100, 2 शून्य ठेवले, 12,400. पैसे. म्हणजे आता आपल्याला एका ग्रॅमची किंमत काढायची आहे. पहिल्या व्यवहारामध्ये हा पहिला आहे, हा दुसरा आहे. मग आता एका ग्रॅमची किंमत काढण्यासाठी आपल्याला 9600ला 450ने भागावं लागेल. 9600 भागिले 450, हा शून्य इथं आपण घालवला तर 960ला आपल्याला 45ने भागायचं आहे. समजा इथं आपण भागाकार करूया. 960 भागिले 45. तुम्ही इथं डायरेक्ट भागाकार केला तरी चालतो, पण लक्षात नाही आलं तर सरळ असा भागाकार करा म्हणजे उत्तर चुकणार नाही. 45 दुणे 90, 6 मधनं 0 गेले 6, इथं 0 0, 45 1 45, 10 मधनं 5 गेले 5, हातच्या 1, 4 आणि 1 5, 6 मधनं 5 गेले 1 0. आता 45 चौक जर केला तर 180 होतील, म्हणजे 3चा भाग जाईल. 45 गुणिले 3, 3 5 15, हातचा 1, 3 चौक 12 आणि 1 13, 135. 10 5 गेले 5, हातचा 1 दिला 1 परत, 3 आणि 1 4, 5 मधनं 4 गेले 1 0, म्हणजे पुन्हा इथं 3 3 येणार आहे. म्हणजे 21 पैसे 21.33 पैसे याचं उत्तर येणार आहे.
म्हणजे इथं 1 ग्रॅमची किंमत आलेली आहे 21.33 पैसे. आता पुढच्या याच्यामध्ये 1 ग्रॅमची किंमत 12,400 भागिले 600. तर हे 2 शून्य आपण घालवले इथं डायरेक्ट आपण भाग देऊ शकतो आहे. 6 1 6, 6 2 12, 4ला भाग जात नाही म्हणून 0, 4वरती घेतला 0, 40 होतील. 6 6 36, पुन्हा 4 उरले, पुन्हा 6 6 36. म्हणजे इथं 1 ग्रॅमची किंमत आहे 20 पैसे, 20.666. म्हणजे आता आपण समजा हे पुढचे सोडून दिले तर इथे 1 ग्रॅमची किंमत 21 पैसे आणि इथे 1 ग्रॅमची किंमत 20 पैसे. म्हणजे कोणतं घेणं फायदेशीर आहे तर 124 रुपयांना 600 ग्रॅम घेणं हे फायदेशीर आहे. मग इथं उत्तर लिहा. हे पैसे आहेत. 600 ग्रॅम वजनाची मोठी बाटली 124 रुपयांना घेणे फायदेशीर आहे, जास्त फायदेशीर आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता यातलं पुढचं तिसरं गणित आहे. बाभूळ गावातील 4 शाळांतील विद्यार्थ्यांनी 2020-21 व 2021-22 या साली लावलेल्या रोपांची माहिती दिली आहे. माहितीवरून जोड स्तंभालेख तयार करा. आता इथे शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 2, शाळा क्रमांक 3, शाळा क्रमांक 4. शाळा 2000, आता इथे 20-21, 2021-22 शाळा क्रमांक 1ने 80, 75, 70, 80, 95, 95, 85, 70. हे इथं आपल्याला हे चार्ट दिलेलं आहे. आता इथं मी हा चार्ट पुन्हा लिहून घेतला आहे स्तंभालेख काढण्यासाठी. आता बघा इथं स्तंभालेख काढलेला आहे. हा एक्स अक्षावरती शाळा घेतल्या, वाय अक्षावरती लावलेली रोपे. इथं प्रमाण घेतलेलं आहे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 रोपे. आता इथं 2 शाळा आहेत. मग आता पहिली शाळा जी आहे तिचं 80, 75, म्हणजे 2020-21ला 80 आणि 21-22ला 75. याचा एक स्तंभ तयार करायचा, याचा एक स्तंभ तयार करायचा. जोड स्तंभालेख आपल्याला काढायचा आहे. आता इथं शाळा क्रमांक 1 2020-21ला 80, इथं 80चा स्तंभ काढला आणि इथं 75चा काढला आहे. नंतर शाळा क्रमांक 2 इथं 70 आणि 80. नंतर इथं दोन्ही समान आहेत, 95-95. हे बघा इथं दोन्ही समान आहेत, त्याप्रमाणे इथं स्तंभ काढलेला आहे. आणि पुढचं 85-70. आता इथं पहिला जो स्तंभ आहे इथं मी तो भरलेला आहे, ब्लॅक केलेला आहे. ते साल आहे 2020-21. इथं या ठिकाणी आपण जे 2 जोड स्तंभालेख काढतो त्यातला एक स्तंभ कोणाचा आहे ते इथे दाखवायचा आहे. आणि हा ब्लँक जो आहे हा 2021-22. अशा पद्धतीने जोड स्तंभालेख काढायचा असतो. फक्त जोड स्तंभालेख काढताना तुम्ही एक लक्षात ठेवा की वाय अक्षापासून पहिल्या स्तंभाचं जेवढं अंतर आहे तेच अंतर या प्रत्येकी 2-2 स्तंभांमध्ये सारखंच असलं पाहिजे. इथं 0 आहे आणि एक्स अक्षापासूनचं जे इथं फरक आहे संख्यांमधला, म्हणजे इथं प्रत्येक सेंटीमीटरला आपण संख्या लिहिणार तर तो फरक म्हणजे आता 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 प्रत्येकात 10-10चा फरक आहे. म्हणजे हा फरकसुद्धा सारखाच असला पाहिजे. या 2 गोष्टी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत.
आणि जोड स्तंभालेख काढताना 1 सेंटीमीटरमध्ये तुम्ही 2 स्तंभ काढले तरी चालतील, फक्त मात्र व्यवस्थित काढा. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. पुढची प्रश्नपत्रिका मी लवकरच अपलोड करणार आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.